आपल्या पाल्यासाठी स्पर्धा परीक्षांची भक्कम तयारी करायची आहे का? IIT, नीट, मेडिकल, NDA सारख्या मोठ्या स्पर्धा परीक्षांची तयारी योग्य वयात सुरू होणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणूनच कोपरगावमध्ये इयत्ता 6वी पासून मजबूत पाया घालणारा एकमेव फाउंडेशन क्लास AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी. गेल्या 10 वर्षांचा यशस्वी अनुभव, अनेक विद्यार्थ्यांची IIT व मेडिकलमध्ये निवड. कोपरगावमधील ओरिजिनल फाउंडेशन कोर्स कंडक्ट करणारा एकमेव क्लास. नवीन बॅचेस 1 मार्च पासून सुरू. लिमिटेड सीट्स. आजच प्रवेश निश्चित करा. संपर्क 8766560083. AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी, कोपरगाव. राज्यात वाढत चाललेल्या महिला, युवती आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव येथे संतापाची लाट उसळली आहे. संगमनेर तालुक्यातील वडगाव पाण येथील विद्यार्थिनीवर शाळेच्या प्रवेशद्वारासमोर अज्ञात व्यक्तींनी ॲसिड हल्ला केल्याच्या घटनेचा, तसेच नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे चिमुरडीवर अत्याचार करून हत्या केल्याच्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. या पार्श्वभूमीवर कोपरगावातील लाड, सुवर्णकार मित्रमंडळ व सुवर्णकार भारतीय सेवा संस्थान यांच्या वतीने तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं नागरिक, सुवर्णकार बांधव तसेच महिलांनी सहभाग नोंदवला. मोर्चा दरम्यान तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात अशा अमानुष घटनांतील आरोपींना त्वरित अटक करून जलद गती न्यायालयात खटले चालवून कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी शासनानं ठोस आणि प्रभावी पावले उचलावीत अशी आग्रही भूमिका मांडण्यात आली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी राज्यात कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याची गरज व्यक्त करत महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर कायदे आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी केली. तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी शासनानं ठोस धोरण जाहीर करावे असेही निवेदनात नमूद करण्यात आलेत. निर्भीड न्यूज, योगेश डोखे, कोपरगाव. संगमनेर येथे इयत्ता 7वी शिकणारी 11-12 वर्षाची मुलगी आहे ती ईश्वरी. तिच्यावर भयाडपणे एका नराधमाने हल्ला केला, ॲसिड हल्ला केला आणि तिचा अतिशय अमानुषपणे छळ झाला. त्यात आता तिचे किती अवयवाला त्रास झाला असेल, काय काय त्रास, शारीरिक वेदना झाल्या असतील, ह्यात आपण समजू शकतो, वाटून घेऊ शकत नाही. पण जर असे सुवर्णकार महिला मंडळ यासाठी निषेध करायला आणि आम्ही इथं निवेदन द्यायला आलो आहोत. पण मला प्रशासनाला ही विनंती आहे की वारंवार अशा महिलांबद्दल घटना घडताय आणि दरवेळेस सर्व स्तरातले, सुवर्णकार समाजच नाही, सर्व स्तरातले लोक दरवेळेस निवेदन देतो, मोर्चे काढतो आणि त्या गोष्ट पुन्हा विसरून जातो. पण मग ह्यांना नराधमांना शिक्षा मिळणार कधी? याच्यावर जास्तीत जास्त कठोर कायदा करणार कधी? आणि मी तर समाजाला आणि प्रशासन असं सांगेल की जर असे नराधम आता कायद्याच्या हातात न देता त्यांना आपणच शिक्षा देऊया आणि नंतर कायद्याच्या हवाले त्यांना करूया. कारण सगळं विचार करायचं गोष्ट अशी आहे की अखिल विश्वाची निर्मिती करणारी स्त्री आज सुरक्षित नाहीये. ती कुठे सुरक्षित नाही, ना हॉस्टेलमध्ये, ना शिक्षणाच्या शाळेत नाही, कायद्यात नाही, कुठे सुरक्षित नाही. मग आम्ही मुलींसाठी काय करायचं? आणि मग तुम्ही बेटी बचाव आंदोलन करता आणि महिला दिनाचा सन्मान करता, तेवढ्या पुरताच मर्यादित आहे का? आणि मग पुन्हा महिलांचं हे शोषण होतच आहे जागोजागी. आणि असं लहान मुली, आमच्या लेकी बाई असुरक्षित आहे. यावर प्रशासनाने पूर्ण निर्णय घ्यावा आणि गुन्हेगाराला, चिमुरडीला न्याय मिळावा, न्याय मिळवून द्या आणि जास्तीत जास्त कठोर शिक्षा या आरोपीला करण्यात यावी, ही आमची सुवर्णकार समाजातर्फे मागणी आहे. धन्यवाद. तहसीलदार कार्यालयात कोपरगाव तालुक्यातील संपूर्ण सुवर्णकार समाज बांधव कुमारी ईश्वरी संजय डहाळे या चिमुरडीला न्याय मिळावा या मागणीसाठी संपूर्ण सुवर्णकार समाज, अविनाश वाघ व संतोष देवळालीकर यांच्या व सुवर्ण भडकवाडे महिला अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. संपूर्ण सुवर्णकार समाज हा महाराष्ट्रात आपापला व्यवसाय कायद्याच्या चौकटीत राहून काम करतो. कुमारी संजयचं वय एकदम लहान मुलगी आहे. 13 वर्षाची मुलगी म्हणजे तिचं वय खेळण्याचं, बागडण्याचं, अभ्यास करण्याचं वय असतं. अशा ह्याच्यात एका नराधमाने तिच्यावर ऍसिड हल्ला केला. या ऍसिड हल्ल्याचा ज्या तिच्या शरीराच्या वेदना झाल्या, त्या वेदना आमच्या मनापर्यंत पोहोचलेल्या आहेत. आम्ही कोपरगाव तालुक्यातील संपूर्ण सुवर्णकार समाज ईश्वरी संजय डहाळे बरोबर आहोत. ईश्वरी संजय डहाळेच नाही, अशी कुठलीही मुलगी जिच्यावर कोणी अन्याय करत असेल त्याला प्रशासनाने कठोर पावलं उचलून तातडीने शासन करावं अशी आमची मागणी आहे. कारण जोपर्यंत शासन अशा नराधमांना कठोर शासन करत नाही तोपर्यंत कायद्याची चपराक राहणार नाही. मग कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. जर कायदा सुव्यवस्थेचा धाक नसेल तर सर्वसामान्य नागरिक
आपलं संरक्षण करू शकत नाही अशी आमची आता धारणा होत चाललेली आहे. म्हणून आमच्या सुवर्णकार समाजाच्या वतीनं प्रशासनाला तहसीलदारांमार्फत आम्ही एक असं निवेदन देतोय की या नराधमाला तातडीने अटक होऊन याला तातडीने कठोर शासन करावं अशी विनंती आम्ही तहसीलदार साहेबांना केली आहे. आमच्या मागणीचा सन्मान राखून तातडीने शासन याच्यावर कठोर पावलं उचल अशी अपेक्षा आम्ही सुवर्णकार समाजाच्या वतीने बाळगतो. आणि त्या चिमुरडी सोबत आमचा समाज तर आहेच, परंतु कुठल्याही अशा चिमुरडीला जर तिच्यावर अन्याय होता तर सर्वांनी तिच्या पाठीशी या निमित्ताने खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे व आरोपीला अटक झाली पाहिजे एवढीच आमची मागणी आहे. भांडण नाही, परंतु दुर्दैवाने आमच्या समाजातील महिला आज सकाळपासून त्यांचे कामं वगैरे सोडून या चिमुरडीसाठी न्याय देण्यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी येत असताना सातपुते मॅडम यांना आम्ही अगोदर कुलतेराव साहेबांमार्फत विनंती पण केली होती, परंतु संपूर्ण लोक आतमध्ये येत असताना त्या अचानक बाहेर निघून गेला. ही घटना एक महिला म्हणून तरी त्यांनी त्या चिमुरडीसाठी इथं थांबायला पाहिजे होतं. आम्ही त्यांचाही या जाहीर शब्दात निषेध करतो. सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था. ठेवी 401 कोटी, कर्ज 254 कोटी, एकूण व्यवसाय 655 कोटी. सोने तारण कर्ज, लॉकर सुविधा, मोबाईल बँकिंग सुविधा, सुलभ कर्ज वितरण, मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा. महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव.